इथे मुंबईत पालिकेच्या कारवाईनंतर पवईतील झोपडपट्टीधारकांचे संसार हे रस्त्यावरती आलेले आहेत। अनधिकृत बांधकामांवरती कारवाईच्या वेळेला गुरुवारी दगडफेक झालेली होती। कारवाईची महापालिकेकडून माहिती दिली नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे। मुंबई महापालिकेनं घरं द्यावीत अशी मागणी आता रहिवासी करतात। पवई भीमनगर इथल्या झोपडपट्टीवरती हातोडा फिरवत अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय। याच कारवाईच्या दरम्यान नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि याचं रूपांतर हे दगडफेक आणि हाणामारीमध्ये झालेलं आहे। महानगरपालिकेकडून कारवाई करत या सर्व स्थानिक नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। काल रात्रीपासून झोपडपट्टीच्या बाजूला लागून असलेल्या बँकेला फुटपाथवरती आपला संसार मांडलेला बघायला मिळतोय। महानगरपालिकेकडून कोणतीच माहिती देण्यात न आल्याचं यावेळेला नागरिकांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर काल देखील मोठ्या प्रमाणात मारहाण करत आमच्यावरती अत्याचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। पवई भीमनगर नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। पाहूया। मुंबई महानगरपालिकेने काल पवई येथील झोपडपट्टीवरती अतिक्रमण करत कारवाई केली आणि जवळपास 500 झोपड्या आहेत त्या पाडलेल्या आहेत। हीच ती मागे आपण या तारेच्या पलीकडे असलेली झोपडपट्टी पाहतोय। या झोपडपट्टीवर संपूर्णपणे अतिक्रमण केलं, परंतु या ठिकाणी राहत असलेले जवळपास 100हून अधिक कुटुंब आहेत ते रस्त्यावरती आल्याची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ताई, काय सांगाल, काय झालं काल रात्रीपासून? कसं तुम्ही पूर्णपणे रात्र या ठिकाणी काढलेली आहे? काय तुम्हाला सांगण्यात आलंय का? बीएमसी कडून काय सांगितलं? काहीच कोणी काही नाही सांगायला लागले। पोलीस लोकाले पूर्ण मारामारी झाले। इथं रोडाला बसले। आमचे सामान, आमचे कपडे बिपडे जेवणचे सर्व सामान तिकडेच आहे। माझी पोरी 1 वर्षाची पोरगी आहे, तिला फिट येते झटके वगैरे, तर तिचे औषध होते, औषध पण नाही घेऊ द्यायला लागले। सकाळी तिला झटका आले होते। हे पार्टीवाल्याने लोकांनी बघितले तर तिला नेले, बोले ते गर्दामध्ये कसं बसवते, तर तिने नेले माझ्या पोरीला। काय परिस्थिती, याच्या पप्पाला जाऊन पोलीस ठाण्यामध्ये ठेवले, ते लेकर लढायला लागले कालपासून। नुसते उपाशी आहे, ती बाई एकटीच आहे, ती पण रडायला लागली, तिचे 2 लेकर आहेत, माझा भाऊ आहे, अजून आतापर्यंत नाही सोडलं त्याला। सगळं सामान गेलं आमचं, सगळं राशन नाही, काय नाही, तसंच बसलो आम्ही तर कालपासून। रात्र कशी गुजारली तुम्ही? रात्र अशीच रोडवर झोपायला लागलं, काय करणार एवढं मच्छर मध्ये। जे लोक द्यायला लागले तेच असं वडापाव वगैरे भेटायला लागलं खायला। रूम वगैरे तर कुठे भेटत नाही, काय नाही। रूम जर कुठे गेली, लहान मुलं आहेत छोटे छोटे। नोटीस जी बजावली त्याच्यामध्ये 4 तारखेला दिले आणि 6 तारखेला रूम खाली कर बोलतात। 2 दिवसात आम्हाला घर कुठून भेटणार आहे? आम्ही त्यांना मुदत मागितलं, मुदत द्यायला तयार नाही। मग आम्ही फक्त त्यांना म्हणलं आम्हाला काही नाही, आम्हाला 4-5 दिवस टाइम द्या, त्यांनी दिले नाही आम्हाला। मग आम्ही त्यांना रोखवायचंच काम केलं, आम्ही काहीच नाही केलं आणि आम्ही फक्त त्यांना असं म्हणजे असं रोखवत होतो। रोखवताना काठी मारलं माझ्या डोक्यात पोलिसांनी। मग आता याच्या पुढे मग आम्ही बाहेर आलो तर बीएमसी वाल्याने मला दगड मारलाय बघा। चौकीमध्ये गेली, तिथे पोलिसांना फोन आला की हिरानंदनी बोलतो की अजून 5-6 गाड्या मागवा आणि लेबरला मारा आणि हाकला तिथून। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।